नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण कुंभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबर 2025 कसा असणार आहे, या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात कोणता बदल घडणार आहे. आणि बघा, लोक म्हणताय की नशिबाचा दरवाजा उघडतोय, तयार राहा. तर ते काय, कोणती संधी आहे, सगळं जाणून घेणार आहोत. या कुंभ राशींच्या लोकांसाठी 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये कोणती संधी आहे, काय बदल घडतोय, प्रयत्न, उत्कर्ष कसा आहे, सगळं जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्याचबरोबर त्याआधी बघा, कुंभ राशीच्या लोकांचा थोडक्यात मी परिचय देते. कुंभ राशीचे लोक म्हणजे कसे असतात, मग स्त्री असेल पुरुष असेल, त्यांचे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना असते. त्याचबरोबर भविष्यात जगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. कधी कठोर होतात तर कधी प्रेमळ देखील असतात ते, पण नेहमी त्यांचे प्रयत्न हे चालूच असतात. 2025 वर्ष कुंभ राशींसाठी चढ उतार असेल, परीक्षा असेल, जबाबदाऱ्या असेल आणि काहीतरी महत्त्वाच्या निर्णयाने भरलेलं होतं. साडेसातीचा प्रभाव आणि ग्रहयोगांनी त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या. पण आता डिसेंबर 2025 हा कुंभ राशीच्या लोकांसाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण या काही ग्रहस्थिती तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत. तर बघूया, डिसेंबर 2025 ग्रहगोचर आणि मुख्य संकेत काय असणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला सूर्य, मंगल आणि शुक्र हे तिन्ही ग्रह तुमच्या दशम भावात म्हणजेच करिअर, कर्मभागामध्ये विराजमान होणार आहे. याचा अर्थ काय होतो बघा, कामामध्ये चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला मिळतील, नवीन जबाबदारी येईल म्हणजेच प्रमोशन होऊ शकतं, वरिष्ठांकडून पाठिंबा, तुमचे सिनियर लोक तुम्हाला सपोर्ट करतील, तुमचं कौतुक होईल, तुमची मान प्रतिष्ठा वाढेल आणि धाडसी पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा मिळेल. म्हणजे तुम्हाला जर एखादा बिझनेस चालू करायचा आहे किंवा एखादं मोठं टेंडर पास करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला एक प्रेरणा मिळेल. पण शनीच्या स्थितीमुळे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे उत्साह आहे पण संयम पण त्यासोबत पाहिजे. फक्त उत्साह असून चालणार नाही, त्यासोबत संयम पण पाहिजे. नवीन काम मिळवणं शक्य आहे, पण घाईत निर्णय घेऊ नका. व्यवहार असेल कोणता, कागदपत्र किंवा पैसे तुम्ही गुंतवणूक करणार असाल, याच्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि मग तुम्ही ते करू शकता. डिसेंबर 2025 म्हणजे बघा, प्रगती तर आहेच आहे, पण त्यासोबत सावधपणे पाऊल उचलणं पण महत्त्वाचं आहे. यानंतर बघूया कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती संभव आहे. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे करिअर आणि व्यवसाय. या डिसेंबरमध्ये तुमची मेहनत लोकांना दिसते. म्हणजे सिनियर्स असतील ते तुमच्या कामावर खुश राहतील. प्रमोशन किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत या महिन्यात दिसून येत आहे. नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला संधी मिळू शकते. आणि व्यवसायवाल्यांना नवीन क्लायंट असेल, नवीन प्रोजेक्ट असेल, हे देखील मिळू शकतं. यानंतर आहे आर्थिक स्थिती कशी असणार आहे या महिन्यामध्ये. पैसा येण्याचे दरवाजे हळूहळू उघडणार आहे. कामाचे उत्पन्न तुमचे वाढणार आहे, पण खर्चही वाढणार आहे. त्यामुळे संतुलन ठेवा दोन्ही गोष्टीमध्ये. आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेऊन गुंतवणूक करा. नंतर आहे बघा नाती, प्रेम आणि कुटुंब. गेल्या काही महिन्यात तुमचा ताण जाणवला होता नात्यांमध्ये, पण डिसेंबर महिन्यामध्ये ते सगळं सुधारणार आहे. प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता येईल आणि कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडू शकते. यानंतर आहे बघा शिक्षण, परीक्षा आणि करिअर. विद्यार्थी असेल कुंभ राशींचे, ते मेहनत घेत असतील तर पुढील महिन्यामध्ये त्यांना त्याचे परिणाम दिसू लागतील. काहीतरी गुड न्यूज त्यांना मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल त्यांचं. आणि स्पर्धा परीक्षा करणारे जे कोणी असेल कुंभ राशींचे, त्यांच्यासाठी चांगला आणि प्रेरणादायी पुढचा महिना ठरणार आहे. यानंतर बघूया की कोणत्या गोष्टींकडे आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये विशेषतः लक्ष द्यायचं आहे, म्हणजे चेतावणी काय असणार आहे. सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे पैसा हातातून फिसळणार नाही, पैसा हातातून जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नाती बिघडू देऊ नका, हट्टीपणा टाळा. तुमची नाते तुम्ही बिघडू देऊ नका. थोडंफार ॲडजस्ट करायला शिका. कोणीही वाईट बोलतंय तर लगेच त्याला तशाच तसं बोलू नका. आणि तुमच्यात पण जो काही हट्ट असेल की नाही मी हे करणार नाही, ते करणार नाही, तो हट्टीपणा तुम्हाला सोडावा लागेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या नादामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला जाणवतील. त्यामुळे
थोडंफार काही आरोग्याकडे म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये बदल जाणवायला लागले तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊ शकता. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. तुम्हाला समजलं आज इथे एवढे रुपये इन्व्हेस्ट केले की तेवढे मिळेल म्हणून लगेच इन्व्हेस्ट करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. त्या गोष्टीची शहानिशा करा की खरंच असं आहे का, किंवा काहीही असेल, फक्त पैशांच्याच बाबतीत नाही तर कोणत्याही बाबतीत असेल त्या बाबतीत तुम्ही घाईत निर्णय घेऊ नका. शहानिशा करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. कोणीही नवीन सल्ला दिला तर लगेच विश्वास ठेवू नका. तेच सांगते की घाईत निर्णय घेऊ नका. कोणी एखादा नवीन सल्ला दिला की हा बिझनेस केल्यावर एवढा प्रॉफिट होतो, मग लगेचच तुम्ही तो करा का, असं नाही. अजिबात घाईत निर्णय घेऊ नका. डिसेंबर महिना तुमच्यासाठी चांगला आहे, पण तुम्हाला पाय तुमचे जमिनीवर ठेवावे लागतील. जर तुम्ही अगदीच गर्वाने फुगून आकाशामध्ये उडायला गेलात तर तुमची जमिनीवर आदळण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे. यानंतर बघूया की या महिन्यामध्ये काय करावं लागेल. मग तुम्हाला काय उपाय करावे लागतील, काय तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल, ते अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले उपाय काय करायचे डिसेंबरमध्ये, तर शनिवारी तुम्हाला शनी मंत्र म्हणायचा आहे. शनी मंत्र कोणता हो, तर ओम शम शनेश्वराय नमः. ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र प्रत्येक शनिवारी 108 वेळेस म्हणायचा. स्त्री असेल पुरुष असेल. पाणी देताना सूर्याला प्रार्थना करा, म्हणजे सूर्याला जल अर्पण करा. तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होऊ द्या. तुमची जी इच्छा असेल ती सूर्याला सांगा. आता बघू की प्लॅनिंग काय करायची. तुम्हाला सगळ्यात पहिले ना बजेट प्लॅन करावं लागेल महिन्याचं, की या महिन्यामध्ये कमाई जास्त झाली पाहिजे आणि खर्च हा कमीत कमी झाला पाहिजे. त्याचबरोबर शरीराला विश्रांती द्या, कारण की कुंभ राशीचे लोक जेव्हा थकतात ना तेव्हाच विशेषतः त्यांचे निर्णय चुकलेले असतात, कारण की ते घाईगडबडीत निर्णय घेतात. त्यामुळे शरीराला विश्रांती द्या, मनाला शांत ठेवा आणि मग निर्णय घ्या. नवीन काम करताना जी कोणती डॉक्युमेंट्स असेल ती डॉक्युमेंट्स तुम्ही आधी व्यवस्थित तपासा आणि मग कोणतेही काम हाती घ्या. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घाला, कारण आपल्याला जे ऊर्जा स्रोत असतं ना ते आपलं कुटुंब असतं. 7 दिवस ध्यान किंवा प्राणायाम, म्हणजेच तुम्हाला फक्त 7 दिवस नाही तर तुम्हाला पूर्ण महिनाभर मन स्थिर राहण्यासाठी जे काही ध्यान, योगा, प्राणायाम करता येईल ते करा. मन शांत राहिलं तर तुमची निर्णय क्षमता नक्कीच सुधारणार आहे. आता बघा, तुम्हाला काहीतरी निष्कर्ष सांगतो आणि प्रेरणादायी संदेश देते. 25 डिसेंबर हा तुमच्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येणार आहे. नशिबाचा दरवाजा उघडतोय, पण त्यातून आत पाऊल तुम्हालाच टाकावं लागणार आहे. समोर तुम्हाला 56 आपण म्हणतो ना की पूर्ण थाळी सजून जेवण दिसते, पण आपल्यालाच ते खावं लागतं. त्या पद्धतीने नशिबाचा दरवाजा उघडतोय, पण दरवाजाच्या आतमध्ये पाऊल हे तुम्हालाच टाकावं लागणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी संयम असेल, प्रामाणिक असेल आणि धैर्य धरूनच काम करायचं आहे. या महिन्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही धैर्य ठेवा, निर्णय अगदी विचार करून घ्या आणि शरीराला जपा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली प्रत्येकाच्या घडणार आहे कुंभ राशीच्या लोकांचा. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या इतर कोणत्या राशीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये काय होणार आहे त्या राशीबद्दल, तर नक्कीच त्या राशीची कमेंट मला या व्हिडिओ खाली करायला विसरू नका. उद्या आपण त्या राशीबद्दल व्हिडिओ बनवूया. आज जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा आहे अशी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू.